नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज दुर्गा अष्टमी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत दुर्गा अष्टमी कथा. प्राचीन काळी दुर्गम नावाचा एक दुष्ट आणि क्रूर राक्षस राहत होता. तो खूप शक्तिशाली होता. त्याच्या क्रूरतेने त्याने तिन्ही लोकांमध्ये अत्याचार केले होते. पृथ्वी, आकाश आणि ब्रह्मांड या तिन्ही ठिकाणी लोक त्याच्या दुष्टपणाने त्रस्त होते. त्याने एवढी दहशत पसरवली होती की घाबरून सर्व देव कैलासात गेले, कारण देव त्याला मारू शकत नव्हते, शिक्षाही देऊ शकत नव्हते. सर्व देवतांनी भगवान शिवाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. विष्णू, ब्रह्मा आणि सर्व देवतांसह भगवान शंकरांनी एक मार्ग शोधून काढला आणि आपली ऊर्जा म्हणजेच शक्ती सामायिक करून शुक्ल पक्ष अष्टमीला त्यांनी एकत्रितपणे देवी दुर्गाला जन्म दिला. त्यानंतर त्याने सर्वात शक्तिशाली शस्त्र देऊन राक्षसाशी कठोर युद्ध केले. तेव्हा देवी दुर्गाने त्याच्यावर वेळ न घालवता तात्काळ राक्षसाचा वध केला. ते राक्षस दुर्गसेन म्हणूनही ओळखले जात होते. त्यानंतर तिन्ही लोक आनंदाने जयघोष करू लागले आणि या दिवशी दुर्गाष्टमीचा उगम झाला. या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय झाला. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या शस्त्रांची देखील पूजा केली जाते आणि शस्त्रांच्या प्रदर्शनामुळे हा दिवस वीराष्टमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मित्रांनो, नवदुर्गेच्या 9 रूपांपैकी महागौरी हे देवीचे 8वे रूप. नवरात्रीच्या 8व्या दिवशी या देवीचे पूजन केले जाते. गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. महागौरी म्हणजे विद्वता आणि निरागसता यांचा मिलाप आहे. माता गौरीला शिवाची अर्धांगिनी आणि गणेशाच्या आईच्या रूपात ओळखले जाते. महागौरी अमाप शक्ती आणि पुष्कळ फळ देणारी आहे. मनात असलेले सगळे किलमिश तिच्यामुळे दूर होतात. महागौरीच्या आराधनेने जीवनाबाबतचे उच्च ज्ञान मिळते असे मानतात. दुर्गा मातेचे 8वे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या 8व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात. भविष्यात पाप, संताप, दुःख त्यांच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. ही गोरेपणाची उपमा शंख, चक्र आणि कुंदाच्या फुलांपासून दिली आहे. या देवीचे वय 8 वर्ष मानले जाते. तिचे वस्त्र आणि आभूषण देखील श्वेत रंगाचे आहेत. महागौरीला 4 भुजा आहेत. ऋषभ तिचे वाहन आहे. तिच्यावरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वरमुद्रा आहे. महागौरी आस्था, श्रद्धा व विश्वासाने सुसंपन्न होण्याचा संदेश देणारे हे रूप आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता. या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. चला तर मग जाणून घेऊया महागौरी देवीची पूजाविधी. नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व असते. या दिवशी देवी गौरीची पूजा भक्तीने भरलेली असते. तिला पंचामृताने स्नान घालावं. या दिवशी कुमारिकांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे कमीत कमी 9 मुलींना बोलावून त्यांची पूजा करावी असे सांगितले जाते. नवरात्रीत 2 ते 10 वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रात कन्यापूजा हा महत्त्वाचा विधी आहे. ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांनासुद्धा त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधिले जाते. कुमारिका कमीत कमी 2 वर्षाची असली पाहिजे. त्याआधी तिचे पूजन चालत नाही.
10 वर्षाच्या वरच्या वयाच्या कुमारिकेचे पूजन करण्याचा प्रघात नाही. 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीला कुमारिका म्हणतात. 10 वर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरुवात करतो, म्हणून 10व्या वर्षानंतर कुमारिका नाही. 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा व 10 वर्षाची सुभद्रा अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. कुमारिकांना पाय धुवून आसनावर बसवावे. भोवताली रांगोळी काढावी. ओम कौमार्य नमः मंत्राचा उच्चार करीत त्यांची पूजा करावी. त्यांच्यातील देवीतत्व जागृत झाले आहे या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी. हातावर लाल मोली बांधून कपाळावर हळदी कुंकू लावावे. पायावर फूल ठेवावे. त्यांच्या आवडीप्रमाणे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीरपुरी, शिरा असा नैवेद्य दाखवावा. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि नवे वस्त्र किंवा एखादी भेटवस्तू द्यावी. त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा. घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा. तसेच या दिवशी मुलींसोबतच सुवासिनींना देखील हळदी कुंकवाला बोलावून त्यांना देखील यथोचित काही वाण द्यावे अशी श्रद्धा आहे. असे मानतात की नवरात्रामध्ये कन्यापूजन केल्याशिवाय व्रत अपूर्ण राहते. शेवटच्या राहिलेल्या या दिवसात जे हे व्रत श्रद्धेने करतात त्यांची प्रत्येक मनोकामना देवी महागौरी पूर्ण करते. काही जण या 9 मुलींसोबत भैरव बाबा म्हणून काही मुलांना देखील जेवायला बोलवतात. या दिवशी पुढील मंत्र म्हणावा. या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणावा. माता महागौरीच्या कृपेने त्यांना अलौकिक सिद्धी प्राप्त होते. माता भक्तांना दुःखापासून मुक्त करते. देवीच्या पूजेचे शुभफळ दररोज मिळते. या पूजेमुळे भक्तांचे पाप नष्ट होते. मित्रांनो, नवरात्रीमध्ये विवाहित महिला आवर्जून देवीची ओटी भरतात. देवीची ओटी भरण्यासोबतच महिलांनी विवाहित महिलांची ओटी भरायची असते. मग त्या महिला आपल्या घरातील महिला असो किंवा आपल्या शेजारील किंवा आपल्या मैत्रिणी तुम्ही बोलवू शकता आणि त्यांचा पाहुणचार करून त्यांची ओटी भरायची आहे. एक महिला असली तरी चालतील. जर तुम्हाला जास्तीत जास्त महिलांच्या ओटी भरायच्या असतील तर तुम्ही 5, 11, 21 अशा संख्यांमध्ये विवाहित महिलांच्या ओट्या भरू शकता आणि ह्या ओट्या विवाहित महिलेनेच विवाहित महिलेच्या भरायच्या आहेत. जर आत्तापर्यंत तुम्ही दुर्गा देवीची ओटी भरली नसेल तर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी दुर्गा देवीची ओटी नक्की भरा आणि त्याच दिवशी विवाहित स्त्रीची देखील ओटी भरा. ज्या दिवशी तुम्ही देवी दुर्गेची ओटी भरणार आहात त्याच दिवशी विवाहित स्त्रीची ओटी भरायची आहे. मित्रांनो, नवरात्रीत ओटी का भरावी, कशी भरावी, कोणत्या साहित्यांनी भरावी या विषयाचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे. जर तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, नवरात्रीमध्ये तुम्ही देवळात जाऊन देवीची ओटी भरू शकता. जर देवळात किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही देवघरातील देवीची देखील ओटी भरू शकता. मित्रांनो, हा छोटासा उपाय करून तुम्ही लक्ष्मी मातेचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.